सुरुवातीला एक मोठी बातमी आहे, कारण मुंबई हायकोर्टाने महाविकास आघाडीला एक मोठा दणका दिलेला आहे। महाराष्ट्र बंदची हाक कुणीही देऊ शकत नाही, तसं कुणी जर करत असेल तर कारवाई करावी, हे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत। गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी ही याचिका दाखल केलेली होती। त्यामुळे आता उद्याच्या महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदवर प्रश्न निर्माण झालेला आहे। महाविकास आघाडी महाराष्ट्र बंद मागे घेणार की सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडी जाणार, हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। तर मुंबई हायकोर्टाने झटका दिल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठं विधान केलं। कोर्टाने दिलेल्या निर्देशाचं पालन करणार, अंमलबजावणी करणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। त्यामुळे महाविकास आघाडीला एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी इशारा दिलेला आहे असं म्हणावं लागेल। फडणवीसांनी सुद्धा यावरून आता टीका केली आहे। विरोधी पक्ष बंद करण्याचा फार आग्रह धरला होता त्यांनी, आणि या बंदमुळे सर्वसामान्य माणूसच शेवटी भरडला जातो, आणि म्हणून कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करेल। राजकीय हेतून प्रेरित होऊन या ठिकाणी बंद पुकारताय। अरे खऱ्या अर्थानं जर तुम्हाला आमच्या माता भगिनींची चिंता असेल तर एका सुरात सूर मिसळून आपण समाजामध्ये जागृती करू, एका सुरात सूर मिसळून अशा प्रकारच्या विकृतींना त्या ठिकाणी ठेचून काढू। पण तुम्हाला त्या ठिकाणी निव्वळ राजकारण करायचं आहे। अशा राजकारणाला आई जिजाऊंचा महाराष्ट्र कधी बळी पडणार नाही,